विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी आपल्याला अगदी मजेदार नाश्ता दाखवणार आहे आणि तो अगदी झटपट होतो। 15 ते 20 मिनिटांमध्ये होतो। तर एक वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे। तर चला तर मग आता आपण पाहूयात कसं बनवायचं ते। आता आपण या वाटीमध्ये बेसन पीठ टाकूयात। तसेच तांदळाचे पीठ घेतलेले इथे छोटी वाटी अर्धा, तर ते टाकते आता याच्यामध्ये। याच्याने काय होतं, टेस्ट छान येते आणि कुरकुरीत पण येतो। तसेच अर्धी वाटी गव्हाचे पीठ टाकते। तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल ना तर तुम्ही ते टाकू नका, फक्त बेसन पीठ आणि गव्हाचे पीठ टाकले तरी चालेल। त्यानंतर लगेच ही बारीक चिरलेली पालक टाकते आणि पालक मी एक वाटी मध्यम आकाराची घेतलेली आहे। आता आपण यात टाकून घेऊयात। तसेच एक बारीक चिरलेला मोठा कांदा टाकते याच्यात। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। तसेच 4 बारीक चिरलेल्या मिरच्या टाकूयात। हळद टाकते पाव चमचा, रंग छान येतो या नाश्त्याला। तसेच इथे या चमच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा आणि जिरे याची जाडसर पूड केलेली आहे आणि ती आपण यामध्ये घालूयात आणि चवीनुसार मीठ टाकूयात। या साहित्याने आता आपण कोरडंच मिक्स करून घेऊयात। आपल्याकडे जर पालक नसेल ना तर त्याऐवजी आपण दुसरी कुठलीही भाजी वापरू शकता याच्यामध्ये, या मिश्रणामध्ये। हे जिन्नस व्यवस्थित यात मिक्स झालेले आहे बेसन पिठात आणि आता आपण हे पाणी ओतूया याच्यामध्ये आणि थोडं थोडं करूनच पाणी ओतायचं। असं व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं। घट्टपणा वाटला ना तर अजून आपण थोडं पाणी ओतूया त्याच्यामध्ये। हे थोडंसं सैलच करायचं आहे, किंचितसं पातळ करायचं आहे आणि असं व्यवस्थित असं एकत्रित करत जायचं याला। अजून थोडं पाणी घालूयात। घट्टसर पण आलेलं आहे याला, त्याच्यामुळे पाणी ओतत जायचं जरा। हे सैलच करायचं आहे आपल्याला मिश्रण। छान असं एकत्रित झालं आहे सर्व जिन्नस यामध्ये आणि हे थोडंसं अशाच पद्धतीने ठेवायचं, जसं आपण भज्याचं पीठ भिजवतो ना त्या स्वरूपात ठेवायचं। अगदी पौष्टिक नाश्ता आहे हा आणि आपण पाहू शकता अशा पद्धतीने एवढा सैल ठेवायचा याला। गॅस चालू करून घेतलेला आहे आणि हा तवा थोडा तापू दिलेला आहे गॅसवर ठेवून आणि आता गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे। त्यात आता आपण हे तेल टाकूयात। थोडंसं, जास्त मी तेल काही घालणार नाही, थोडंच तेल टाकणार आहे, कारण हे जे काही टाकणार आहे ना मिश्रण आपण याच्यावर तव्यावर, तर ते तेलकट बनणार नाही जास्त। आणि बघा अशा पद्धतीने एक मी टाकते हे आणि थोडंसं टाकून घ्यायचं याच्यावर, असं पसरवते याला, म्हणजे लवकर असं शिजेल ते। तुम्हाला केवढा आकार करायचा तो तुम्ही करून घेऊ शकता, छोटा किंवा मोठा। आणि थोडंसं पातळच करायचं हे, जाडसर जास्त टाकायचं नाही, घालायचं नाही तव्यावर मिश्रण हे, नाहीतर काय होतं लवकर शिजत नाही ते। आता यावर आपण साईडने तेल फिरवून घेऊया थोडंसं, मध्यम गॅसच्या आचेवर याला शेकूयात आणि आपण बघू शकता मस्त असं भाजलंय खालून। आता त्याला पलटी मारते आणि बघा छान असं पलटी मारून घेतलेली आहे। परत दुसऱ्या साईडने तेल फिरून घेऊया। जर का कोरडं वाटलं ना थोडं तर याच्यावर आपण थोडंसं अजून तेल टाकूयात वरून, म्हणजे खाताना छान असं चमचमीत लागतो। परत एकदा पलटी मारून घेऊया। हे बघा किती मस्त असं भाजलं गेलंय। अजून थोडंसं तेल टाकते याच्यावर, कोरडं वाटते ते। तर दुसऱ्या साईडने याला भाजूया। आता याला आपण पलटी मारूया आणि बघा छान असं हे भाजलं गेलेलं आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व हे करून घेणार आहे मिश्रण याच्यावर टाकून। याला एक प्लेटमध्ये काढते आणि आपण पाहू शकता छान असं भाजलं गेलेलं आहे। अशाच पद्धतीने मी सर्व आता भाजून घेणार आहे याच्यावर हे नाश्त्याचा पदार्थ। वाह, किती मस्त असा नाश्त्याचा पदार्थ बनवून तयार झालेला इथे। आणि हा आपण मुलांच्या डब्यासाठी टिफिनला देऊ शकतो शाळेमध्ये जाताना, आणि तसेच त्यांना नाश्त्यालाही देऊ शकतो हा पदार्थ झटपट करून। 10 ते 15 मिनिटात होणारा पदार्थ आहे। तसेच मोठे देखील आवडीने खाऊ शकतात। आता तुम्हाला एक मी तोडून दाखवते आणि हे बघा अशा पद्धतीने छान असं
तयार झालेला आहे, आतपर्यंत शिजलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे तो तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आप्तेष्टांपर्यंत किंवा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.